नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगर परिसरातील त्या गूढ मृत्यूच्या प्रकरणाने आजही हजारो लोकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेनंतर अनेक प्रकारचे व्हिडिओ, पोस्ट आणि दावे समोर आले. एखादी घटना घडल्यानंतर लोक वेगवेगळे अंदाज लावतात, पण अंदाज आणि सत्य यामध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत समोर आलेली माहिती, चर्चेत असलेले मुद्दे आणि तपासाशी संबंधित प्रश्न यांचा आढावा घेणार आहोत. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नेमकं घटनास्थळी नेमकी परिस्थिती कशी होती आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की केतनच्या वडिलांची प्रतिक्रिया अत्यंत शांत दिसत होती. यावरून अनेकांनी विविध तर्क मांडले. मात्र एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहून त्याच्या भूमिकेबद्दल निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. प्रत्येक व्यक्ती दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक मोठ्याने रडतात, काही पूर्णपणे शांत राहतात, तर काहींना धक्का बसल्यामुळे भावना व्यक्तही करता येत नाहीत. त्यामुळे केवळ वागण्यावरून कोणालाही दोषी ठरवणे चुकीचे ठरेल. दुसरीकडे काही जणांनी मालमत्तेचा मुद्दाही उपस्थित केला. केतन हा यशस्वी व्यावसायिक असल्याने त्याच्या संपत्तीबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क लावले गेले. काहींनी आर्थिक फायद्यासाठी कट रचला गेला असावा असे म्हटले. या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. काही व्हिडिओ आणि पोस्टमध्ये विविध प्रकारचे दावे करण्यात आले. केतनचे वडील देखील त्या योग्य शब्द किल्ल्यावर त्याच दिवशी दिसले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कळाल. पण फुटेज अधिकृतरित्या तपासाचा भाग आहे. त्यातून नेमके काय निष्पन्न झाले आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे फक्त तपास यंत्रणाच सांगू शकते. याचबरोबर कॉल रेकॉर्ड्सबाबतही अनेक चर्चा सुरू झाल्या. काही लोकांनी शेवटच्या कॉलवरून विविध अंदाज व्यक्त केले. तपासात कॉलची वेळ, त्यातील संभाषण, लोकेशन, इतर डिजिटल पुरावे आणि अनेक तांत्रिक बाबींचा एकत्रित अभ्यास केला जातो. आणि ही माहिती पोलिसांकडून गोळाकळण चालू आहे. त्यामुळे या प्रकरणातही तपास पूर्ण होईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. मात्र या संपूर्ण घटनेत काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्या दिवशीची प्रत्येक हालचाल नेमकी काय होती? घटनास्थळी नेमके कोण उपस्थित होते? केतनचे वडील तिथं होते का? तपासात कोणते वैज्ञानिक पुरावे मिळाले? मोबाईल डेटा, डिजिटल पुरावे आणि घटनास्थळावरील माहिती यांचा अंतिम अहवाल काय सांगतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही लोक शोधत आहेत. जसजसा पुढे सरकत आहे तसतसे काही नवीन तपशीलही समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. हे तपशील नेमके काय आहेत? तपास अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या दिशेने चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणात पुढे कोणते धक्कादायक वळण येऊ शकते? याच सर्व गोष्टी आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पहिल्या भागात आपण या संपूर्ण प्रकरणातील चर्चेत असलेले मुद्दे, सोशल मीडियावर फिरणारे दावे आणि अधिकृत तपास यांच्यातील फरक समजून घेतला. आता या प्रकरणाचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहूयात. कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर तपास यंत्रणा एकाच दिशेनं काम करत नाही. उलट प्रत्येक शक्यता समोर ठेवून एक एक पुरावा तपासला जातो. त्यामुळे या प्रकरणातही पोलिसांनी घटनास्थळ, मोबाईल डेटा, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू करून काही आरोपीला पकडण्यात आले. मात्र तपास सुरू असतानाच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या कथा तयार होऊ लागल्या. काहींनी वाटत होतं की अजून कोणाचा तरी यामध्ये हात असावा, तर काहींनी यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला. इतकंच नाही तर काही पोस्टमध्ये कुटुंबातील व्यक्तींवरही संशय व्यक्त करण्यात आला. पण लक्षात ठेवा, या प्रकरणात मालमत्तेचा मुद्दाही अनेकदा चर्चेत आला. केतन यशस्वी उद्योगपती असल्यामुळे त्याच्या संपत्तीबाबत अनेक तर्क लावले गेले. काहींनी आर्थिक फायद्यासाठी कट रचला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला. दुसरा चर्चेचा विषय म्हणजे कॉल रेकॉर्डबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेवटचा कॉल कोणाला केला होता? केतन वादलांचा कॉल होता. आज म्हणलदात किती वेळ संभाषण झालं, त्यातून काय निष्पन्न होतं, अशा अनेक चर्चांनी जोर धरला. पण कॉल रेकॉर्ड म्हणजे फक्त एक तपासाचा भाग असतो.
त्यासोबत लोकेशन, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि इतर साक्षी यांचाही विचार केला जातो. या प्रकरणातही अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. घटनास्थळी नेमकं काय घडलं? त्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व लोकांची भूमिका काय होती? वैज्ञानिक तपासातून कोणते निष्कर्ष समोर आले? मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवीन तपशील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर एखादा महत्त्वाचा पुरावा समोर आला तर संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागू शकतं. तर या प्रकरणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण आत्तापर्यंतच्या घटनांचा आढावा, लोकांच्या मनात राहिलेले अनुत्तरित प्रश्न आणि पुढे काय होऊ शकतं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. आतापर्यंत आपण या घटनेशी संबंधित विविध चर्चा, सोशल मीडियावर फिरणारे दावे, अधिकृत तपासाची दिशा आणि लोकांच्या मनात निर्माण झालेले अनेक प्रश्न पाहिले. पण प्रत्येक गूढ प्रकरणाप्रमाणे इथेही एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सत्य हे नेहमीच पुराव्यांवर उभं असतं, अफवांवर नाही. या घटनेनंतर अनेकांनी स्वतःचे निष्कर्ष काढले. काहींनी यामागे मोठं षडयंत्र असल्याचा अंदाज व्यक्त केला. काही पोस्टमध्ये मालमत्ता, आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि कुटुंबियांबद्दलही विविध तर्क मांडले गेले. पण आजपर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार तपास सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणा आणि न्यायालयालाच आहे. मित्रांनो, मोठ्या आणि संवेदनशील घटनांमध्ये अनेकदा अफवा सत्यापेक्षा वेगाने पसरतात. एखादा फोटो, काही सेकंदांचा व्हिडिओ किंवा अपूर्ण माहिती पाहून लोक स्वतःच निष्कर्ष काढू लागतात. पण प्रत्यक्ष तपासात प्रत्येक पुरावा अनेक वेळा तपासला जातो. घटनास्थळावरील माहिती, फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल डेटा, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतरच सत्य स्पष्ट होतं. म्हणूनच या प्रकरणातही संयम ठेवणं गरजेचं आहे. आजही अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत. त्या दिवशी नेमकं काय घडलं? अपघात होण्यामागचं खरं कारण काय होतं? तपासात अजून कोणते पुरावे समोर येणार आहेत? तोपर्यंत सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणं हाच योग्य मार्ग आहे. जर या तपासात नवीन पुरावे समोर आले तर संपूर्ण चित्र बदलू शकतं. प्रत्येक प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी वेळ लागतो आणि न्यायव्यवस्था त्याच प्रक्रियेने काम करते. त्यामुळे संयम, तथ्य आणि अधिकृत माहिती यांनाच महत्त्व दिलं पाहिजे. मित्रांनो, या प्रकरणात पुढे कोणतं वळण येईल, तपासातून आणखी काय समोर येईल आणि अधिकृत निष्कर्ष काय असतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आम्हीही या प्रकरणातील अधिकृत अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे अशाच तथ्याधारित आणि सविस्तर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा. पुढील अधिकृत अपडेट येताच आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.